Hello dear students, welcome to the final physics strategy for last month before your board exams. Board exam 23rd of April पासून स्टार्ट होणार आहे आणि आज आहे 22nd of March. एक महिना राहिला आहे बट प्लस फिजिक्सचा जो पेपर आहे तो 3rd of May ला आहे. सो मी ते प्लस 10 डेज पकडतोय. असे 40 दिवस आहेत. या 40 दिवसांमध्ये आपण एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे तर आपलं प्रॉपर रिव्हिजन पण होईल आणि सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण प्रिपरेशन होईल आणि इफेक्टिव्हली बोर्ड्समध्ये पण चांगला स्कोर येईल आणि त्याच्याबरोबर सीईटीमध्ये पण मदत होईल. सो फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आजचं पूर्ण डिस्कशन राहणार आहे. फिजिक्सची स्ट्रॅटेजी इथे मी डिस्कस करणार आहे. आता या स्ट्रॅटेजी बरोबर मी तुम्हाला काय देणार आहे, मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे, माझा काय टास्क असेल ह्या मंथमध्ये तो पण मी इथे तुम्हाला सांगणार आहे आणि ॲट द सेम टाईम तुम्ही काय करणं एक्सपेक्टेड आहे, तुमचा काय टास्क असणार आहे हे पण मी इथे डिस्कस करणार आहे. मागच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये जे काही इव्हेंट्स झाले आहेत त्यानंतर आता आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर आहे की बोर्ड एक्झाम ऑफलाईन होणार आहे. जो टाइम टेबल दिला आहे त्याच टाइम टेबलमध्ये होणार आहे. पोर्शन बिलकुल रिड्यूस होणार नाही आहे, जो आहे तोच राहणार आहे आणि जे काही स्पेक्युलेशन्स होते की असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल, तसं काहीही होणार नाही. फक्त 30 मिनिटं वाढवून दिली आहे, जे काही फारसं कामाचं नाही आहे. आपला फोकस राहिला पाहिजे अभ्यासावरती आता. सो आपण करणार आहे या लास्ट 40 डेजची स्ट्रॅटेजी इथे. बट बिफोर आय स्टार्ट विथ द स्ट्रॅटेजी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आज माझा यश आराध्य याच्या चॅनलवरती इंटरव्ह्यू झाला आहे. सो जर तुम्ही तो नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. यश दादाचं चॅनल जर तुम्ही अजून नसेल पाहिलं, तुम्हाला माहिती असेल मोस्टली तर कॉमनच आहेत सगळे, बट नसेल पाहिलं तर नक्की चॅनल बघा. तिथे तुम्हाला बराच कंटेंट, टेस्ट सिरीज आहे आणि बाकी नॉन टेक्निकल जसं की फॉर्म्स वगैरे, कोणते फॉर्म्स रिलीज कधी होतात किंवा इवन इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये तर तो खूप मदत करतो स्टुडंट्सची, काउन्सिलिंगसाठी एस्पेशली. कुठलं कॉलेजचा काय कट ऑफ, कुठलं मिळू शकतं, कोणतं नाही मिळू शकत, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला त्याची खूप मदत होणार आहे एकदा 12वी सीईटीची एक्झाम झाल्यानंतर. ठीक आहे, त्यावेळेस आपण परत हे डिस्कस करणारच आहे. बट डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड द लिंक ऑफ द इंटरव्ह्यू. सो लेट्स स्टार्ट विथ द फिजिक्स स्ट्रॅटेजी फॉर HSC 2021. ओके, सो मी तसं बोललो की पहिले माझे काही टास्क आहेत ते मी तुम्हाला इथे डिस्क्लोज करतो की मी ह्या गोष्टी तुम्हाला या पुढच्या 1 महिन्यामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिलं तर जे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स मागत होते ते आहे क्वेश्चन बँकचे सोल्युशन्स. आता बोर्डनी क्वेश्चन बँक रिलीज केली आहे, त्यातनं येणार नाही येणार ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल जास्त विचार करणं हे योग्य नाही आहे. जे काही दिलं आहे, पहिली गोष्ट तर बोर्डला आपण जेव्हा जातो एक्झाम देण्यासाठी त्यावेळेस आपण पूर्ण सिलेबस जो काही असतो बोर्डला तो प्रिपेअर करणं ही आपली जबाबदारी आहे. आता क्वेश्चन बँक जर बोर्डने दिली असेल तर नक्कीच त्याच्यामधनं पण येण्याचे चान्सेस वाढतात. सो पहिली प्रायोरिटी अशी असली पाहिजे की क्वेश्चन बँक नीट करणं आणि ते सोडून जे अजूनही टेक्स्टबुकमध्ये आहे जे क्वेश्चन बँकमध्ये नाही ते पण प्रिपेअर करणं. बट प्रायोरिटी पहिली क्वेश्चन बँकला देऊन क्वेश्चन बँक व्यवस्थित करून घेतली पाहिजे. ओके, सो जे मुलांचा अभ्यास मिडमध्ये ॲव्हरेज आहे 50% किंवा 50%पेक्षा बिलो असतील त्यांनी क्वेश्चन बँकवर जास्त रिलाय करा. आणि ज्यांचा अभ्यास चांगला झाला असेल त्यांनी क्वेश्चन बँक तर कराच, बट ते सोडून अजूनही जो कंटेंट क्वेश्चन बँक पण नाही आहे तो पण कंटेंट तुम्हाला कव्हर करायचा आहे. एकही मार्क गेला नाही पाहिजे, हा आपला टार्गेट पाहिजे. जर तुमचा अभ्यास चांगला आहे ना तर फिजिक्समध्ये 100 on 100 शुड बी युअर टार्गेट HSCमध्ये अँड व्हेरी मच अचिवेबल जर तुमचा आत्ता अभ्यास झाला असेल आणि तुम्ही आता रिव्हिजन करणार असाल तर. सो सगळ्यात पहिली गोष्ट व्हॉट आय एम गोइंग टू प्रोव्हाइड इज द क्वेश्चन बँक सोल्युशन्स. दिस विल बी लाईव्ह सेशन्स. 16 टॉपिक्स आहेत, मी 15च घेणार आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइसचे नाही घेणार, त्यात न्यूमेरिकल्स नाही आहेत. लाईव्ह सेशन्समध्ये क्वेश्चन बँकच्या सोल्युशन्समध्ये आय विल बी प्रोव्हाइडिंग ऑल MCQs प्लस न्यूमेरिकल सोल्युशन्स ओनली. थिअरी डेरिव्हेशन्सचे वेगळे सोल्युशन नाही प्रोव्हाइड करणार. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. मी डेरिव्हेशन सिरीज कंटिन्यू करणार आहे. जसं मी फर्स्ट वीकमध्ये डेरिव्हेशन सिरीज घेतली, मागच्या वीकमध्ये काही रिझन्समुळे मला नाही जमलं, या वीकमध्ये आपण ती परत कंटिन्यू करतोय. सो हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, एक पुढच्या 2 तासामध्ये तुम्हाला डेरिव्हेशनचा पहिला व्हिडिओ मिळून जाईल. डेरिव्हेशन सिरीज जशी पुढे पुढे जाईल सायमल्टेनियसली वी विल ऑल्सो स्टार्ट विथ न्यूमेरिकल सिरीज. न्यूमेरिकल सिरीजमध्ये टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स जे आपल्याला बोर्डला येऊ शकतात आणि थोडे बाहेरचे क्वेश्चन्स असे या सिरीजमध्ये घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे स्टुडंट्सचा अभ्यास थोडासा कमी कॉन्फिडन्स फील करतात जे मुलं, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक सिलेक्शन्स. पूर्ण सिलेबस आता होणार पण नाही. जर तुमचा अभ्यास 20 आणि 30% झाला आहे फक्त, काही मुलं असतील अशी की ज्यांनी अभ्यास नाही केला नीट, त्यांच्यासाठी काही सर्टन टॉपिक सिलेक्ट करून देईन, त्याच्यावरती जास्त फोकस करा. कमी अभ्यासात जास्त मार्क मिळू शकतात.
तसे टॉपिक मी तुम्हाला देईन. जसे की मॅग्नेटिझम एक साधं एक्झाम्पल आहे, मॅग्नेटिक मटेरियल्स, ते सगळ्याच ते एक्झाम्पल देतातच. पण अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत, अजूनही काही लेसन्स आहेत की जे 1 ते 1.5 तास नीट त्याचा व्हिडिओ केला तरी पूर्ण त्याचा कंटेंट कव्हर होतोय. एवढेच इझी आणि कमी वेटेजवाले टॉपिक, कमी कंटेंटवाले टॉपिक आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ह्या वर्षीसाठी फक्त व्हॅलिड आहे 2021साठी, कारण की यावर्षी डिलीटेड पोर्शन आहे. काही लेसनमधनं कमी डिलीट केलं आहे, मग तिथे खूप अभ्यास करावा लागतोय. काही लेसनमध्ये खूप सारं डिलीट केलं आहे, मग तिथे कमी अभ्यास करावा लागतोय. बट त्यांनी वेटेज मात्र तोच ठेवला आहे जो ओरिजिनल होता. बरोबर ना? जसं की त्यांनी समजा मॅग्नेटिक मटेरियल्समधून एवढं सारं डिलीट करून टाकलं आहे, बट अजून पण त्याचं वेटेज 4 ते 5 मार्कच आहे. वेटेज त्यांनी कमी नाही केलं की ज्याच्यातनं जास्त डिलीट करतो तर थोडं कमी वेटेज करू, तसं नाही केलं त्यांनी. सो त्याचा आपण एक फायदा घेऊ शकतो की ज्याच्यातनं जास्त डिलीट केलं आहे ते टॉपिक्स आपण टार्गेट करू आणि तसे टॉपिक टार्गेट करून त्याचा अभ्यास करू, कारण की तो कमी अभ्यासात जास्त मार्क देऊ शकतो. हे ते टॉपिक्स आहेत. सो या टॉपिकच्या सिलेक्शनवरती एक सेपरेट मी तुम्हाला ह्याचे सेशन्स घेत जाईल. ओके, सो या 4 गोष्टी पुढच्या 1 महिन्यांमध्ये आय विल बी प्रोव्हाइडिंग यू. क्वेश्चन बँक सोल्युशन हे लाईव्ह असेल. दुसरं आहे डेरिव्हेशन सिरीज, न्यूमेरिकल सिरीज अँड टॉपिक वाईज सिलेक्शन. डेरिव्हेशन सिरीज तुम्हाला आठवत असेल कसं करतो आपण, एव्हरीडे 4 डेरिव्हेशन घेतो आणि ते तुम्हाला 1 मिनिटमध्ये लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. रिटन प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. नाऊ दिस इज माय टास्क. आता माझं टास्क मी कंप्लीट करतोय का नाही करतोय ह्याच्यावरती तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच. बट तो कमेंट तुम्ही करताना तुम्ही एलिजिबल तेव्हाच व्हाल, मी तुमचं कमेंट वाचून कन्सिडर करेन ज्यावेळेस तुम्ही तुमचा टास्क नीट करत असाल. सो पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्याबद्दल मी सांगतो, व्हॉट इज 16:8 रेशो. बट सगळ्यात पहिले यू हॅव टू फॉलो द शेड्यूल. जे काही तुम्ही शेड्यूल प्लॅन करताय प्रत्येकाचं शेड्यूल वेगळा असणार आहे, बट जे काही तुम्ही शेड्यूल फॉलो करताय डेली बेसिसवरती तो तुमचा फॉलो झाला पाहिजे. 10, 12, 15 जेवढे आवर्स तुम्ही अभ्यास करत असाल तेवढा अभ्यास झाला पाहिजे. डबल डिजिट फिगरमध्ये आता अभ्यास झाला पाहिजे या टाईमला, लास्ट 40 डेजमध्ये. सो फॉलो युअर शेड्यूल, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, फॉलो युअर शेड्यूल ऑन डेली बेसिस. लास्ट 1 मंथमध्ये हे काय मी सांगतो तुम्हाला. पहिलं शेड्यूल फॉलो करायचं. शेड्यूल फॉलो करताना प्रॅक्टिस जी तुम्ही करताय ना, तर व्हिडिओ बघताय, टेक्स्टबुक वाचताय, थिअरी नोट्स वाचताय असं करू नका. व्हिडिओ बघत असाल, टेक्स्टबुक वाचत असाल, नोट्स सॉल्व करत असाल, रिटन प्रॅक्टिस करा. एखादं डेरिव्हेशन व्हिडिओमध्ये बघताय तर हाताने लिहायचं पण आहे त्याला तुम्ही, ठीक आहे. फास्ट घाण कसं पण लिहायचं आहे. रिटन प्रॅक्टिस इज द की. एक्झाम जी येते ती रिटन एक्झाम आहे, MCQ एक्झाम नाही आहे. येते जी एक्झाम पुढे ती HSCची एक्झाम रिटन एक्झाम आहे. सो रिटन प्रॅक्टिस करा. ह्या वर्षी ऑनलाईन असल्यामुळे खूप रिटन प्रॅक्टिस कमी झाली आहे, त्यामुळे टाईम वाढवला असं ते म्हणलेत. रिटन प्रॅक्टिस करा. रिवाइज मोर. रोज टॉपिक घेताय तुम्ही, बरोबर आहे. आज पहिला, उद्या दुसरा, तिसरा, चौथा. रिव्हिजन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या जो काही तुम्ही शेड्यूल बनवाल त्याच्यामध्ये मेक शुअर रिव्हिजन खूप वेळा होईल. आणि हे तेच आहे. दिस रूल इज बेस्ड ऑन रिव्हिजन. आता काय आहे हा रूल बघा. टुडे इज 22 मार्च and your exam is on 3rd May. So you have roughly 40 daysचा टाइम. 40 दिवसाचा टाइम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिक्सचा स्टडी कसा करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्स प्लॅन करताना केमिस्ट्री पण आहे, मॅथ्स पण आहे, त्या सब्जेक्टला पण कन्सिडर करावं लागतं. 3 तारखेला जर काय तुमचा फिजिक्स असेल तर ऑब्व्हियसली 3 तारखेच्या आधी जो पेपर आहे तो माझ्यामध्ये 23rd आहे. पण 23 एप्रिलपासून तुम्ही पूर्ण दिवस फिजिक्स करणार आहे का. एवढे दिवस 10 दिवस नाही. तुम्ही कसं प्लॅन करायचं, तुम्ही प्लॅन करायचं या फॅशनमध्ये. म्हणजे तुम्ही 22 पासून 22 पासून 16 डेजमध्ये पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. 16 का सिलेक्ट केले, 16 टॉपिक्स आहेत. एका दिवसाला एक टॉपिक टार्गेट ठेवा. 16 दिवसामध्ये पूर्ण फिजिक्स व्यवस्थित कंप्लीट करा. रिव्हिजन म्हणतोय मी, रिव्हिजन 16 दिवसांमध्ये कंप्लीट करा. सो 22 पासून चालू केलं जर काय तुम्ही तर हे 8 दिवस 30, 9वा दिवस 31 आणि वरचे परत अजून 7. सो 7 एप्रिलपर्यंत तुमचं फर्स्ट 16 कंप्लीट होईल. काही जण 22 नाही 23ला चालू करतील, त्यांचं 8 एप्रिलला जाईल. काही जण अजून लेट बघतील व्हिडिओ किंवा नंतर प्लॅन करतील. सो जे लोक जेव्हा चालू करतील 16 दिवसात संपला पाहिजे. हा फर्स्ट रिव्हिजन आहे. फर्स्ट रिव्हिजन नंतर टेक अ ब्रेक. टेक अ ब्रेक. इफ यू टेक अ ब्रेक ऑफ 4 days, लेट अस से तुम्ही 11th किंवा 12th पासून चालू करताय. युअर नेक्स्ट 8 डेज 16 दिवसानंतर 8 डेजमध्ये तुम्ही जे काही रिवाईज केलं आहे ते एक्झॅक्टली 50% टाईममध्ये झालं पाहिजे. सो 19th
एप्रिलपर्यंत 19th ऑफ एप्रिलपर्यंत दिस शुड बी युअर सेकंड रिव्हिजन. फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन 11th to 19th. 23rd एक्झाम आहे इंग्लिशची. एक दिवस आधी तरी प्रिपेअर करावं लागेल ना. सो 22ला इंग्लिश करा. अजून बघा मध्ये पण गॅप्स आहेत, तिथे काय तुम्ही थोडीच काही झोपा काढणार आहे. इकडे तुम्ही बाकी सब्जेक्ट करायचे, केमिस्ट्री करणार, मॅथ्स करणार, बाकी अजून IT CA जे काही असेल ते तुम्ही मध्ये करू शकता. बट इवन याच्यामध्ये पण हा 16 दिवसाचा फिजिक्सचा प्लॅन, ह्याचा अर्थ असं नाही बाकी सब्जेक्ट नाही करायचे. इथे पण बाकी सब्जेक्ट करा, पण 16 दिवस फिजिक्स करा. तुम्ही फिजिक्स काहीच नाही केलं तरी चालेल. इथे परत 8 days फिजिक्स करा, 4 दिवसाचा गॅप घेऊन. आणि नंतर 23rd नंतर हा 19 झाला, 23rd पेपर झाला, 3 मेला एक्झाम आहे. सो 2 मेच्या आधी 4 दिवस प्रिपेअर फिजिक्स फॉर लास्ट 4 days. लास्ट 4 days म्हणजे कधी? बिफोर 3rd मे. 3rd मेला तुमची एक्झाम आहे. सो 2nd मे, 1st मे, 30th आणि 29th. सो 29th एप्रिल टू 2nd मे पर्यंत विल बी युअर 3rd रिव्हिजन. दिस विल ओनली टेक 4 days. फर्स्ट रिव्हिजन 16, सेकंड रिव्हिजन हाफ. बघा रिव्हिजन जेव्हा आपण सेकंड करतो ना, तेव्हा फर्स्ट रिव्हिजनपेक्षा अर्धा टाईम लागला पाहिजे, त्याच्यापेक्षा 4 दिवस. इनफॅक्ट तुम्ही ह्याच्या पुढे अजून 2 पण लावू शकता. म्हणजे जर तुम्ही 16 दिवसात करताय, ब्रेक घेताय, 8 दिवसात करताय, छोटा ब्रेक घेतला इथे तुम्ही, छोटा ब्रेक 4 दिवसात करतायत, परत छोटा ब्रेक घेऊन तुम्ही खरं सिरियसली 1 आणि 2 तारखेला फक्त 2 दिवसात पूर्ण फिजिक्स रिवाईज करू शकता. ओके. सो 16, 8, 4, 2 असे जर का तुम्ही डेज दिले तर टोटल डेज 32 होतात. 40 डेजमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये गॅप 2-2, 3-3 दिवसाचा देता येईल आरामामध्ये. ठीक आहे. दिस इज हाऊ यू शुड प्लॅन. दिस इज हाऊ रिव्हिजन शुड टेक प्लेस. ओके. रिव्हिजन असं झालं पाहिजे की रिव्हिजन स्ट्रॅटेजी असली पाहिजे की हां पहिल्या 16 दिवसात कंप्लीट केलं आहे, तोच कंटेंट 8 दिवसात, तोच कंटेंट 4 दिवसात, तोच कंटेंट 2 दिवसात. आणि हे तेव्हा पॉसिबल आहे ज्यावेळेस तुम्ही पहिलं रिव्हिजन नीट कराल. आणि नीट करताना तुम्ही मार्क करून ठेवाल तुम्हाला हे डिफिकल्ट जात आहे. जे मार्क करून ठेवाल डिफिकल्ट जात आहे त्याच्यावर जास्त फोकस करणार आहे सेकंड ह्याच्यामध्ये. मग सेकंड ह्याच्यामध्ये जे डिफिकल्ट जात होतं ते आता इझी जाणार आहे, कारण की तुम्ही सेकंड टाईम त्याच्यावर फोकस केला आहे. त्याच्यानंतरही काही गोष्टी अजून डिफिकल्ट असतील ते 3rd मध्ये आल्या पाहिजेत. आणि नंतर शेवटी एक्झामच्या 2 दिवसाआधी त्याच गोष्टी करायच्यात ज्या तुम्हाला सिरियसली डिफिकल्ट जात आहेत. एक्झामच्या आधी तुम्हाला परत सेंट्रिपिटल फोर्सचं डेफिनेशन कोणी पाठ करत असेल एक्झामच्या 1 दिवसाआधी, तर त्याला काही अर्थच नाही आहे. जे खूप सोपं आहे, जे खूप आधी वर्षानुवर्ष करत आलो ते एक्झामच्या आधी नाही करायचं. एक्झामच्या आधी ते करायचं एक्झामच्या 1 दिवसाआधी जे तुम्हाला सिरियसली डिफिकल्ट वाटतंय. ठीक आहे. आणि ते तेव्हाच समजेल ना जेव्हा रिव्हिजन कराल. तुम्ही नुसतं प्रिपेअर करताय आणि एक्झामच्या आधी काय करायचं हेच माहीत नसेल तर इट वोंट वर्क. सो मेक अ प्रॉपर प्लॅनिंग. दिस शुड बी युअर टास्क. आय विल बी प्रोव्हाइडिंग दीज थिंग्स. हे मी प्रोव्हाइड करीन. सो तुम्हाला तुमचं जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये तुमची क्वेश्चन बँकचे काही डाऊट आले बघू शकता. डेरिव्हेशन प्रॅक्टिससाठी तर खूप बेस्ट आहे. न्यूमेरिकल्समध्ये मुलांना प्रॉब्लेम आहेत, न्यूमेरिकल्स बघा. आणि इम्पॉर्टंट टॉपिक सिलेक्शन वीक स्टुडंटसाठी स्पेशली ज्यांनी अभ्यास नाही केला आहे किंवा ज्यांचा अभ्यास नाही झाला आहे, काही पण कुठल्याही वेमध्ये घ्या तुम्ही. वीक सिलेक्शन, वीक टॉपिकचे सिलेक्शन, वीक टॉपिक नाही, चांगल्या टॉपिकचे सिलेक्शन फॉर वीक स्टुडंट्स, की ज्यांनी वीक म्हणण्यापेक्षा ज्यांनी अभ्यास नाही केला आहे काही सर्टन रिझन्समुळे. आता एक्झाम आली आहे, सो आता प्लॅनिंग करायचं आहे. सो त्यांच्यासाठी काही सर्टन टॉपिक्स आपण सिलेक्ट करू. कमी वेटेज, कमी कंटेंट, जास्त वेटेज असेवाले टॉपिक्स. दिस विल बी युअर टास्क. दिस विल बी माइन, दिस विल बी योर्स. ओके. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं आहे की कसं असलं पाहिजे पिक्चर. 1 महिन्याच्या पुढे तुम्हाला प्लॅन करता आला पाहिजे. 40 डेज राहिले आहेत. मी एक्झॅक्टली काय करणार आहे, कसं करणार आहे ह्याचा पिक्चर क्लिअर असेल. 3 रिव्हिजन एखाद्याने हे पण 2 मारलं तर 4 रिव्हिजन आर मोर देन इनफ. 100 on 100 तुम्ही आणाल. 100 on 100 फिजिक्समध्ये इझिली. ओके. सो दॅट्स इट गाईज. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला स्ट्रॅटेजी. आणि आज संध्याकाळपासून आय एम गोइंग टू स्टार्ट विथ स्ट्रक्चर ऑफ ॲटम्सचे लाईव्ह क्वेश्चन सॉल्विंग सेशन. सो भेटूयात इन द लाईव्ह क्वेश्चन सॉल्विंग सेशन फ्रॉम द क्वेश्चन बँक.